तर कृपया आपण जर खाली बसलात तर बाहेर मागच्या लोकांना दिसतो. कॅमेरे कृपया ॲडजस्ट करा आणि कृपया सहकार्य करा आम्हाला. सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत, फुले शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, संत सेवालाल, संत रोहिदास, संत सावता, संत तुकडोजी महाराज, संत काडगे बाबा, या माता अहिल्यादेवी होळकर, मा जिजाई, फातिमा बी शेख, मा रमाई, या सगळ्यांना अभिवादन करत, अरे जरा शांतता राखा रे, ते बसतील. 1 मिनिट शांतता राखा ना. मला वाटतं यांचं जर ॲडजस्ट झालं असेल तर कृपया आपण खाली बसावं प्लीज. मंचावर उपस्थित असणारे या ग्रामीण भागातील समारोपीय सभेचे, ही ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे. यानंतर आम्ही उपनगराकडे प्रस्थान करत आहोत. या समारोपीय सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय नेते, आमचे आदर्श, शिवसेनेसाठी छातीचा कोट करून लढणारे, शिवसेनेचं चिलखत आदरणीय संजय राऊत साहेब, मराठवाड्याचे संपर्क नेते, आमचे ज्येष्ठ आदरणीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, या मंचावर उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख अनिलजी जगताप, लोकसभा संपर्क प्रमुख सुनील धांडे सर, अत्यंत सुंदर रॅलीचं आयोजन करणारे गणेश वरेकर, उपजिल्हा प्रमुख, आणि श्याम धांडे, तद्वतच तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे, त्यांच्या सोबतच या मंचावर उपस्थित असणारे माजी राज्यमंत्री आणि ज्यांचं संबोधन झालं गेवराईतनं खूप साऱ्या आमच्या मबी तमारी चोरीचं, मबी गोरमाटीचं, आमच्या सगळ्या गोरमाटी, आमच्या बहिणी आया, आदरणीय बदामरावजी पंडित, नांदेडून आलेले संपर्क प्रमुख बंधू बबनरावजी थोरात, खूप नावं आलेली आहेत. विदर्भाचे विदर्भ संघटक सुरेशजी साखरे इथं उपस्थित आहेत. आमचा भाऊ शरद कोळी उपस्थित आहे. अनेक 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 नावं आहेत. माझ्याकडनं काही नावं मिस होऊ शकतात. आज ज्यांचा प्रवेश होतोय त्या डॉक्टर नैना सिरसाट आहेत, नितीन धांडे आहेत, राजू वैद्य, पटवर्धनजी. काही नावं राहिली तर मला कृपया क्षमा करा. इकडून लातूरहूनही आलेली खूप सारी नावं आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी आहेत, संतोष सोमवंशी आहेत, चालक मामी आहेत, अनेक नावं आहेत. मंडळी समारोपीय सभेत बोलण्यासाठी उभी आहे आणि मी आवर्जून कौतुक केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे ते सभेचं आयोजन करणाऱ्या जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे, की अनिल दादांनी अगदी हा डोलारा एक हाती तोलून नेला. आम्ही कामाचं सरळ सरळ विभाजन करून दिलं होतं की या सभेसाठीची जी रॅली असेल ती रॅली उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे, धांडे सर हे सगळे लोक बघतील आणि सभेचं नियोजन हे अनिलजी जगताप बघतील. ऐन वेळेला त्यांच्या मदतीला सतीश सोळंके जे आले, हे आमच्यासाठी अजून आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आत्ता त्यांचं भाषण होणार होतं आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं, पण वेळ फार झालाय त्यामुळे मला सतीश दादा क्षमा करतील. पण सतीश दादांनी जी माजलगावहून जी सगळी टीम आली आहे, आलेत करे सगळे, मला वाटतंय माजलगावचे सगळेच्या सगळे पदाधिकारी, राऊत साहेबांना मी सांगितलं पाहिजे, एकही पदाधिकारी गैरहजर नाहीये. अख्खा माजलगावचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहे. राजे हो, खरं तर जिल्हा प्रमुख अनिल दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अतिशय रास्त आहे. इतकी वर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे शिवसेनेला काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. अनिल जगताप सारख्या लढवय्या शिवसैनिकांनाही न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं. बीड जिल्ह्यामध्ये कायमच ऊसतोड कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे राहिलेले आहेत.
पण बीड जिल्हा म्हटलं की काही आठवणी ताज्या होतात. त्यात एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब. मुंडे साहेब होते त्यावेळेला भाजप सेनेची युती होती. आता मुंडे साहेब राहिले नाहीत, युती सुद्धा राहिली नाही आणि ती नैतिकता पाळणारी भाजपा सुद्धा राहिली नाही. आता भाजपमध्ये सुद्धा शब्दांची पलटी करणारे बैमान लोक तयार झालेले आहेत. आता ते राजकारण करण्याच्या ऐवजी कळसूत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. वाईट याचं वाटतं की यावेळेला त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामध्ये आमचे 40 भाऊ अडकलेले आहेत. इथे अजून एक दुसरं नाव मला आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेजी. हे नाव आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण भाजपने मेटे साहेबांचा वापर करून घेतला, पण मेटे साहेबांच्या नंतर त्यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं. हे फार आवर्जून मांडावं लागेल. मेटे साहेबांनी या बीडसाठी मोठं योगदान दिलं. शिवसंग्रामने एकूण मराठा आरक्षण आंदोलनाला एक नवी दिशा दिली. त्यामुळे हा नामोल्लेख केल्या वाचून राहत नाही. परंतु भाजपची ही नेहमीची नीती आहे, कारण भाजपने अशाच पद्धतीने राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांचा सुद्धा वापर करून घेतला आणि गरज पडल्यावर त्यांची उपयुक्तता सगळी संपल्यानंतर त्यांनी जानकर साहेबांनाही साईडलाईन करून टाकलं. नंतर मग त्यांनी नवीन नाव घेतलं, सदाभाऊ खोत. आता सदाभाऊ कुठे आहेत? सदाभाऊला मी सकाळी फोन केला, अहो सदाभाऊ मला सहज आठवण आली आहे तुमची, कारण मेटे साहेब नाही आहेत, जानकर साहेबांना साईडलाईन केलंय, बीड मधली सभा आहे, तुम्ही कुठे आहात? सदाभाऊ म्हणतात, काय आता भाजपनं आपलं काय ठुलंय काही करण्यासारखं, म्हशीच्या धारा काढायच्या, दुसरं काय काम आहे आपल्याला? सदाभाऊ खोतांच्या सारखा एवढा चांगला शेतकऱ्यांचा नेता, धडपडणारा माणूस, पण सदाभाऊलाही वापरून सोडून दिलं. भाजपा अनेकांना वापरते आणि सोडून देते. या वेळेला भाजपकडे वापरण्यासाठी आमच्यातनं गेलेली 40 भावंड आहेत. अजूनही मला ती भावंड वाटतात, कारण कुठल्याही कुटुंबातली लेक माता म्हणून कुटुंब सावरून घेतलं पाहिजे, कुटुंब जोडलं पाहिजे असं सातत्याने वाटत राहतं, जरी ते कितीही चुकार असतील तरी. परंतु चित्र मात्र वेगळं आहे. काही लोकांना सतत असं वाटत राहिलं की अरे काय विशेष आहे, महाप्रबोधन यात्रा म्हटलं की सतत वादळी चर्चा का होतात, काय असं विशेष आहे महाप्रबोधन यात्रेचं? तर महाप्रबोधन यात्रेत आम्ही कुणावरही टीका करायला जात नाही. महाप्रबोधन यात्रेत आम्ही फक्त लोकांना प्रश्न विचारतोय. आम्ही सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारतोय. सत्ताधाऱ्यांनी काही जे काही वायदे आमच्याशी केले होते, महाराष्ट्रातल्या जनतेशी, भारतातल्या जनतेशी केले होते, ते वायदे त्यांनी पाळले पाहिजेत, त्याची त्यांना आठवण आम्ही करून देतोय. महाप्रबोधन यात्रा ही फक्त आणि फक्त जाती जातीच्या कंपार्टमेंट तयार करणाऱ्या भाजपाला एक अंजन घालण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी, भाजपाने जे जात आणि धर्मांची दंगली सुरू केलेल्या आहेत. कारण जेव्हा कधी भाजपा महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा या तमाम प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरते, तेव्हा त्या वेळेला त्या राज्यात भाजपा एकतर महापुरुषांच्या फ्रेम आड लपते, सध्या ती सावरकरांच्या फ्रेम आड लपलेली आहे, किंवा ते हिंदुत्वाच्या फ्रेम आड लपतात. पण मुळात भाजपाने जे काही आतापर्यंत केलं ते लोकांना लक्षात आलं पाहिजे आणि त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत. दादा असेल एखादा व्हिडिओ तर दाखवा जरा दादा. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आम्ही जे प्रश्न विचारतोय, आम्ही जे बोलतोय त्यातला, अगर इसी प्रकार से महंगाई बढ़ती गई तो गरीब क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का म बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का म बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है.
और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। हे आहेत या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी। महाप्रबोधन यात्रेचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही अजिबात टीका करत नाही, आम्ही सत्य काय तो आधी पुरावा दाखवतो आणि नंतर बोलतोय। हे तेच पंतप्रधान आहेत जे महागाईवर बोलत होते आणि सांगत होते की महंगाई का मो बोलने के लिए तैयार नहीं है। ये महंगाई का मो तब याद आता था मोदी जी को जब इस देश में गैस 450 रुपए को मिलता था। 450 रुपयाला गॅस होता त्यावेळेला यांना फार महागाई वाटत होती। यांच्यातल्या अजून एक नेत्या होत्या सिलेंडरवाल्या बाई, त्या सिलेंडरवर बसायच्या आणि फार महागाई वाढली म्हणायच्या। आता सिलेंडर काय भाव आहे? आता 1150 ते 1200 रुपयाच्या घरात सिलेंडर गेलाय। आता महागाईचं काय करायचं? 2014 साली 55 ते 65 रुपयाचं डिझेल पेट्रोल आता 100 आणि 125 रुपयाच्या घरात आहे। काय परिस्थिती आहे? जे गोरगरीब जनता, ज्या गरिबांच्या ह्या थापा मारतात, बाता मारतात, ती गरीब माणसं ज्यांच्या घरात भाजीचं साधं पाम तेल, अगदी पाम तेल, मी रिफाइंड तेल म्हणत नाही, मी राईस ब्रॅनचं तेल म्हणत नाही, मी महागडं कुठलंही तेल म्हणत नाहीये, मी पाम तेल सांगते। जे पाम तेल साधारणतः 70-75 रुपयाला मिळत होतं ते पाम तेल आता 125च्या पेक्षा जास्त आणि जरा चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 200 ते 225च्या घरात गेलेलं आहे। काय महागाईचा प्रश्न सुटला बरं? ही सगळी जी जनता थांबलेली आहे ही जनता सगळी महागाईनं त्रस्त आहे। पण महागाईबद्दल यांना प्रश्न विचारले की यांना झोंबतं, यांना फार राग येतो आणि म्हणतात अरे सुषमा अंधारे काय बोलताय? अरे दादा मी काय विचारते तुम्हाला? मी फक्त विचारते की एवढी महागाई वाढली, आता महंगाई का म बोलने के लिए मोदी जी क्यों तैयार नहीं है? आता ते का बोलत नसतील बरं याच्यावर? आता महागाईचा प्रश्न मोदीजींना विचारणं जास्त गरजेचं आहे। दादा जरा दुसरा व्हिडिओ तयार ठेवा, वाटल्यास लावा की आम्ही काय प्रश्न विचारतोय आणि कशाबद्दल प्रश्न विचारतोय। जालतुल मोमिनो फहिशो वजदहा अहको बेहा। इसका मतलब होता है ज्ञान मुसलमानों की खोई हुई चीज है, वो जहां से भी मिले उसको पाना ये मुसलमान का हक। तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया। आता मला असं सांगा की मी महागाईवर प्रश्न विचारते तर ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारते ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना म्हणते अरे महिला सुरक्षेचं काय, ते म्हणतात हिंदू खतरे में है। और हिंदू खतरे में है असं त्यांना जास्त कधी आठवतं माहितीये का? जेव्हा कधी उद्धव साहेब मुस्लिमांच्या सोबत बसतात उठतात, जेव्हा कधी संजय राऊत साहेबांना मुस्लिम समुदाय अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्यांचं स्वागत करतो आणि इकडे मात्र हे काय नौटंकी करतात, ज्यांना किमान अरबीचे उच्चार येत नाही, जे टेलिप्रॉम्प्टरवर वाचून दाखवतात। अरे एवढा नाद आहे तर नौटंकी कशाला करता? अभ्यास करा ना, अभ्यास करा आणि म्हणा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिर रहमानिर लिला लिला लिल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह। कधी ना म्हणा नौटंकी काय करताय? कुणाला नौटंकी सांगताय? आम्हालाच हिंदुत्व करतो, आम्हीच खरे हिंदुत्वाचे पाईक आहोत। कसले हिंदुत्वाचे पाईक आहेत हे लोक? सुषमा अंधारेने बोललं की सुषमा अंधारेचा आवाज बंद करायचा, आवाज बंद करण्यासाठी मग सुषमा अंधारे हिंदू विरोधी आहे। अरे काय कळलं हिंदुत्व तुम्हाला? भाजपचं हिंदुत्व हे हिंदू मुसलमान अशा दंगली करून लोकांची घरं पेटवणारे हिंदुत्व, हे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे। महाराष्ट्राला उद्धव साहेब सांगतात ते गोरगरिबांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व हवं आहे। आम्ही त्या हिंदुत्वाची भाषा करतो। डोळ्याला पाणी लावून नमनम म्हणणारे हिंदुत्व आम्हाला नको आहे। आम्हाला हिंदुत्व हवं आहे ते गोरगरिबांच्या, अडल्या नडलेल्यांच्या, दुःखितांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे। ते म्हणतात आम्हालाच फक्त हिंदुत्व कळतं, तिकडे त्या नवनीत अक्काला नीट हनुमान चालीसा म्हणता येत नाही, तरी ते म्हणतात की आम्हालाच हिंदुत्व कळतं। अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं? की
मग ते काही लोकांनी तर माझ्यावर अटॅक केले आणि म्हणाले की अरे वारकरी संप्रदाय, ते खरे भागवत संप्रदायाचे वारकरीच नव्हते, ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते, जे अत्यंत पेड पद्धतीने माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांच्याकडनं ऐकावं? डुप्लिकेट भाजपच्या राजकीय सेलकडनं मी ऐकावं? अरे वारकरी संप्रदायाचं बाळकडू घेऊन आले मी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गौडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषजैना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरिताक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा गाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव देवाजी चरणी हे चिकर तुसे विनवणी भवबंधनी सोडवावे. मला सांगायचं की हिंदुत्व मला कळत नाही. अरे कुठल्या हिंदुत्वाच्या वाता करता तुम्ही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम मर्तासी त्वं साक्षात आत्मासी नित्यमृतम वच्मि सत्यम वच्मि. मला विचारता तुम्ही? मला विचारता की मला हिंदुत्व कळतं का? अरे हिंदुत्वामध्ये कुटुंब संकटात असल्यावर कुटुंबाला सावरून घ्यायचं असतं. हिंदू हिंदू म्हणणारे लोक कुटुंब संकटात असताना पाय लावून पळून जात नसतात, जसे इकडनं 40 जण पळून गेले. आम्ही हिंदुत्वाची व्याख्या ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारी भाषा सांगते. इथं माझ्या गोरमाटी आया बहिणी बसलेल्या आहेत. इथं माझा मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कुंची कोरमई कैकाडी पारधी टकारी कंजार भट लाल लक्ष्मी माकडवाला अस्वलवाला दरवेशी पारधी हर एक जातीचा माणूस इथं बसलेला आहे, जो उद्धव साहेबांच्या साठी सांगत आहे की होय आम्ही साहेबांच्या सोबत आहोत. महाप्रबोधन यात्रेने या प्रत्येक जातीला जोडण्याचं काम केलं, म्हणून महाप्रबोधन यात्रा कदाचित त्यांना वादळी वाटत असेल. या अशा पद्धतीची नौटंकी करून ते लोकांना वेड्यात काढतात. मोदीजी वेड्यात काढायला एक नंबर आहे. मोदी जी को लगता है कि बाकी सारे लोग जो है वो ऐसे बगल में रेडियो लगा के बैठे हैं. हा म्हणजे आपण धोत्रावर इन करतोय किंवा कानात बिडे तसं त्यांना वाटतंय आणि ते वेड्यात काढतात. ते वेड्यात कसं काढतात दादा जरा सांगा, ते कसं वेड्यात काढतात? महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वेड्यात कसे करतात. स्क्वायर प्लस बी स्क्वायर करें तो रिजल्ट क्या आता है? लेकिन मान लीजिए झूम झूम ए प्लस बी इंटू स्क्वायर इंटू ब्रैकेट स्क्वायर करे तो ए प्लस बी इंटू ब्रैकेट स्क्वायर करे तो रिजल्ट आता है ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर. ये एक्स्ट्रा 2ab मिलता है कि नहीं मिलता है? एक्स्ट्रा 2ab कहां से आया? गलती से. तो भारत और कनाडा जब मिलता है तो एक्स्ट्रा 2ab निकलता है. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत जे आम्हाला ज्ञान पाजळतात, जे लोकांना वेड्यात काढतात, जे रोज नव्या थापा सांगतात, जे रोज नव्या थापा सांगताना सांगतात भाई और बहनों मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब भी हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर एक के खाते में 15 लाख रुपए जमा करेंगे. माय बापाच्या इमानदारीने किती जणांच्या खात्यात आले रे 15 लाख रुपये? किती जणांच्या खात्यात आले? मिळाले का रे तुम्हाला? मित्रों मैं आपको यकीन दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. मिळाला रोजगार? सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत हेच प्रश्न विचारते जे त्यांना खुपतात. सुषमा अंधारे प्रत्येक वेळेला प्रश्न विचारते की इथल्या ज्या काही सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे त्या तरुण बेरोजगाराच्या रोजगाराचं काय? त्याला रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाला काम मिळालं पाहिजे, नोकरी धंदा मिळाला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेत सांगितलेलं आहे
घटनेच्या 4थ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्वात सांगितलंय, स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या सुरक्षेची आणि रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. पण रोजीरोटीची काळजी घेणे म्हणजे आनंदाचा शिदा. ईद आली की आनंदाचा शिदा, काय जयंती आली की आनंदाचा शिदा, दिवाळी आली की आनंदाचा शिदा, म्हणजे रोजीरोटी नाही राजे हो. नीट समजून घ्या. 1 किलो गहू काय 5 किलो गहू, 1 किलो रवा, 1 किलो मैदा तुमच्या जन्माला पुरत नाही. याच्याने तुमच्या पिढ्या घडत नाहीत. जर एवढाच पुळका असेल भाजपला आणि एवढाच पुळका असेल त्यांच्या सोबत गेलेले आणि आता ऐकनात झालेले आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, तर आम्हाला आनंदाचा शिधा देऊ नका. हमें फ्री राशन नहीं चाहिए. हम अपनी खून पसीने की कमा कर खाना जानते हैं. आम्हाला आनंदाचा शिधा तुमचं फ्री राशन नको. जर खरंच नियत असेल भाजपची की भारत सुधारला पाहिजे, भारत महासत्ता झाला पाहिजे, तर आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना फ्री एज्युकेशन द्या. फ्री एज्युकेशन ही आमची जास्त गरज आहे. आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळणं ही आमची मोठी गरज आहे. ती गरज पूर्ण झाली पाहिजे. राजे हो, आमच्या बायकांना एसटीचा पास नको आहे. कारण म्हाताऱ्या कोताऱ्या प्रवास करू शकत नाहीत, गुडघे दुखतात, दिसत नाही, चालता येत नाही, बीपी आहे, शुगर आहे, त्यांना प्रवास करायचा नाही. ज्या तरुण आहेत त्यातल्या काही नोकरी करतात, ज्या नोकरी करत नाहीत त्या घर आणि मुलं सांभाळतात, त्यांना मोफत प्रवास तिकीट नको आहे. महिलांची मदत करायची आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना खरंच महिलांची मदत करायची आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांना खरंच असं वाटतंय की सर्वसामान्य बायकांची त्यांना मदत करायची आहे. तर सर्वसामान्य बायकांना तुम्ही एसटीचं तिकीट नको आम्हाला 1250चा गॅस पुन्हा 350 वर देऊ शकता का ते आधी बोला. तो गॅस आम्हाला पाहिजे. आम्ही तुम्हाला काहीच मोठं मागत नाही हो. त्यांच्यासारखे आपले मोठे वादे नाहीत, मोठे इरादे नाहीत. आपलं सरळ साधं सोपं म्हणणं आहे की आमचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आमचे किमान जगण्याचे प्रश्न सुटावेत आणि ते प्रश्न काय आहेत ते तुम्हाला कळावेत. कारण ते प्रश्न तुम्हाला कळू नयेत म्हणून ते सातत्याने तुम्हाला हिंदू मुस्लिम असं भांडण लावत बसतात. त्यांची हिंदू मुस्लिम असं भांडण लावणं ही मजबुरी आहे. जाणीवपूर्वक त्र्यंबकेश्वरचा वाद उकरून काढणं ही त्यांची मजबुरी आहे. कारण लोकांनी त्यांना इतर गरजेचे प्रश्न विचारू नयेत म्हणून ते जाणीवपूर्वक करतात. शेगाव किंवा अकोल्यातल्या दंगली ही भाजपची गरज आहे. कारण भाजपला कुणीही प्रश्न विचारू नयेत म्हणून भाजपात जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करते. राजे हो, मी थेट आरोप करते असं जर कुणाला वाटत असेल तर मी आरोप नाही, मी यात अनेक वेळेला सिद्ध करून दाखवते. माझ्याकडे आता नेट डाउनलोडिंग नसल्यामुळे तो व्हिडिओ नाही की कित्येक ठिकाणी दंगलीमध्ये मुस्लिम टोपी घालून जाणीवपूर्वक विद्वेषक घोषणा देणारे कार्यकर्ते हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे पोलिसांनी तपासाअंती सिद्ध केलं, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे जे लोक हिंदू मुस्लिमचा दंगा पेटवतायत मुळात त्यांना काही मुद्दे डायव्हर्ट करायचे. मुद्दे कोणते डायव्हर्ट करायचे? फक्त महागाई बेरोजगारी एवढंच आहे का? नाही, हे तर आहेच आहे. पण याच सोबत तब्बल 10 महिन्याखाली ज्यांनी कपट नीतीनं हे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला, ते कपट नीतीनं राज्य बळकावणाऱ्या फडणवीस साहेबांचा जो खेळ आहे तो खेळ उघडा पडू नये म्हणून हे सगळं नाटक चाललेलं आहे का दादा? व्हिडिओ एक जरा आहे का फडणवीस साहेबांचा का नाही? असेल तर दाखवा बरं फडणवीस साहेबांचा एखादा. म्हणजे कळली पाहिजेत माणसं किती खरी किती खोटी. एकदा कळलीच. राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेची वेळ राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. A few moments later.
केंद्रामध्ये मोदीजी किती फेकत राहतात, इकडे राज्यात फडणवीस साहेब किती खोटं बोलतात. म्हणजे फडणवीसांनी जर राष्ट्रवादी सोबत युती केली तर हिंदुत्व धोक्यात येत नाही, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर महाविकास आघाडी सोबत जात असेल तर मात्र हिंदुत्व धोक्यात येतं. हा काही मला फडणवीसांचा फॉर्म्युला तो एक्स्ट्रा एबी सारखा वाटतोय. तो एक्स्ट्रा एबी त्यांनी कुठून आणला मला काही काय माहित नाही, मला तो कळत नाहीये. राजा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी फक्त शेवटचे 3 ते 4 मिनिट घेणार आहे जे मला महत्वाचे वाटतात. की हे सगळं राजकारण का केलं जातं? हे राजकारण केलं जातं कारण ज्यांना डायव्हर्ट करायचे मुद्दा कोणता डायव्हर्ट करायचा आहे, तर मी म्हटलं की तुमचे दैनंदिन जगण्याचे इश्यू तर डायव्हर्ट करायचे. नोटबंदीचं अपयश सगळं डायव्हर्ट करायचंय, पण त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट त्यांना डायव्हर्ट करायची आहे, ती म्हणजे कोर्टाने सांगितलेला निकाल. कोर्टाच्या निकालानंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की निकाल आमच्यासारखा लागलाय. निकाल काय तो इथल्या सर्वसामान्य लोकांना कळला पाहिजे. निकालात पहिली गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे शिवसेना पक्षावर, मी पुन्हा रिपीट करते, शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे किंवा शिंदेचा गट अजिबात दावा करू शकत नाही. हा मूळ पक्ष आमचा आहे हे कोर्टाने मान्य केलं. शिंदे या पक्षावर दावा करू शकत नाहीत हे पहिलं निरीक्षण सांगितलं. दुसरं निरीक्षण सांगितलंय राज्यपाल तद्दन चुकीचे वागले, राज्यपालांना अधिकार नव्हता तरी राज्यपालांनी बहुमतदर्शक ठरावासाठीच विनाकारण अधिवेशन बोलावलं. तिसरं महत्वाचं निरीक्षण सांगितलंय, जे फडणवीस साहेब नैतिकतेच्या बाता मारत फिरतायत, जे फडणवीस साहेब मीडियाच्या समोर अत्यंत निगरगट्टपणे सांगत आहेत की होय आम्ही नैतिक आहोत, आम्हाला काहीच वाटत नाही, आम्ही कायदेशीर आहोत, त्यांना हे सांगितलं पाहिजे की कोर्टाने स्पष्टपणे सांगितले, नाव घेऊन सांगितले की देवेंद्र फडणवीस यांची लुडबुड बेकायदेशीर होती. देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेपच मुळात बेकायदेशीर होता. आणि चौथं निरीक्षण कोर्टाने अत्यंत महत्वाचं सांगितलं. कोर्टाने सांगितलं की नव्या लोकांनी अर्थात नार्वेकर असतील आणि ती मंडळी, जे राहुल नार्वेकर फार बाता मारतायत नैतिकतेच्या, जे राहुल नार्वेकर कायद्याच्या बाता मारतायत, मला नार्वेकर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. नार्वेकर साहेब, खरंच कायद्याची आपण डिग्री घेतली आहे की आपण कॉप्या करून पास झाला? कारण नार्वेकर साहेबांना आता कळले पाहिजे की जर कोर्टाने सांगितले की त्यांनी नेमलेला व्हीप भरत गोगावले हा बेकायदेशीर होता, जर व्हीप बेकायदेशीर असेल तर गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश सुद्धा बेकायदेशीर ठरतो. आणि गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश बेकायदेशीर असेल तर त्या आदेशानुसार झालेलं मतदान बेकायदेशीर, ते मतदान बेकायदेशीर असेल तर त्या मतदानावरती बहुमत सिद्ध करून अस्तित्वात आलेलं सरकार बेकायदेशीर आहे. सन्माननीय संजय राऊत साहेबांनी नाशिकला म्हटलं की हे सरकार बेकायदेशीर आहे, तेव्हा या सगळ्या आमच्या पोलीस भावांनी गुन्हा दाखल केला. आमच्या सगळ्या पोलीस भावांना हेही कळलं पाहिजे, सदरक्षणाय खलनिर्दनाय, सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू. कसं सज्जनांचं रक्षण करत असाल दादा हो तुम्ही, की जिथे ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की व्हीप बेकायदेशीर, व्हीप बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, सरकार बेकायदेशीर, आणि जर सरकार बेकायदेशीर आहे हे सिद्ध होतंय तर या सरकारने गेल्या 9 ते 10 महिन्यात गुलाल बुक्क्यासारखा जनतेच्या कष्टाचा उधळलेला पैसा, ते पैसा उधळणं सुद्धा बेकायदेशीर आहे. पण असं असताना सुद्धा राहुल नार्वेकर तराटून खोटं बोलत आहेत, रेटून खोटं बोलत आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की कदाचित नार्वेकर चुकीचा निकाल देतील. जसं आतापर्यंत सगळी कपटनीती झाली ती कपटनीती होत राहील. नार्वेकर चुकीचा निकाल देतील, पुन्हा आम्ही कोर्टात जाऊ, पुन्हा आम्हाला वेळ लागेल, 5-6 महिने याच्यातच जातील. 5-6 महिने कदाचित हे लोक पुन्हा सत्ता भोगायला तयार असतील, पण 6 महिन्यानंतर जेव्हा कधी हे जनतेच्या दरबारात येतील तेव्हा मात्र
यांची गाठ आपल्याशी असेल, कारण द्यूताचा डाव तोपर्यंतच कौरव जिंकत होते जोपर्यंत कपटी शकुनी फासे फेकत होता, जोपर्यंत फडणवीस आणि कपट नीती त्यांच्या सोबत आहे कदाचित ते डाव जिंकत राहतील. परंतु कौरव पांडवांचा सामना ज्यावेळेला कुरुक्षेत्रात होतो त्यावेळेला विजय मात्र हमखास पांडवांचा असतो. संख्या आमची कमी आहे. काय कपटनीती राहुल नार्वेकरांना करायची ती त्यांनी करावी, काय कपटनीती फडणवीसांना करायची ती त्यांनी करावी, काय भाजपने केंद्रीय शक्ती आणि यंत्रणा मागे लावायच्या त्या लावाव्यात, काय आमच्यावरती केसे खटले गुन्हे हल्ले काय करायचे ते करावं. पण ज्या दिवशी निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर आम्ही उतरू त्या दिवशी विजयी होऊन आरूढ होणार नाव एक आणि एकच असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सन्माननीय संजय राऊत साहेबांना अत्यंत सन्मानाने या मंचावर निमंत्रित करत थांबते, रजा घेते. जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज. धन्यवाद ताई. यानंतर आजच्या विराट सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सभेला संबोधित करावं. जोरदार टाळीने आपण त्यांना आमंत्रित करूया. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदुहृदय सम्राट माझे आद्य देवा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरणीय वाहून, आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरणीय वाहून, ज्यांनी कोरोनामध्ये आपल्या सर्वांना वाचवलं, जे महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील महाराष्ट्र करण्याचा त्यांनी प्रयत्न मोठा केला, हेच नाही तर मराठवाड्यासाठी त्यांनी खूप मोठी योजना दिली. हेच नाही तर आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण ज्या ज्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो, इथे सुद्धा देता की जाता या ठिकाणी आंदोलन केलं होतं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून, आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून मी या ठिकाणी फक्त एकच मिनिटं बोलणार आहे. कारण मला सुद्धा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांचं भाषण मला ऐकायचं. सर्वांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या. आदरणीय आपल्याला राऊत साहेबांना ऐकायचं आहे, कृपया सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. 75वी त्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रा आज या ठिकाणी संपन्न केली चंपावती नगरमध्ये, बीडमध्ये. त्या सुषमाताईंना सुद्धा धन्यवाद देतो, इथे सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. मी माननीय संजय राऊत साहेबांना एकच विनंती करेन, या दुष्ट भाजपवाल्यांनी तुम्हाला 103 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. तुम्ही घोषणा केली होती की 103 आमदार निवडून आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामध्ये मराठवाड्याचे 21 आमदार आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देऊ, 21 आमदार म्हणून. परंतु बीडमध्ये माझी विनंती अशी की बीडमध्ये आम्ही 3 आमदार, बीडमध्ये गेवराई आणि त्याचप्रमाणे केचे, हे तिन्ही आमदार आम्ही तुम्हाला आणि तुमच्या समोर उभं करू. फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं थोडक्यात मी या ठिकाणी सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागेवर बसा. यानंतर आपल्याला साहेब आपल्याशी हितगुज करणार आहेत. तत्पूर्वी दरम्यानच्या काळामध्ये 1-2 सत्कार, 2 प्रवेश असणार आहेत. यानंतर खऱ्या अर्थानं आपण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, एक आपण जोरदार सर्वांनी घोषणा करायच्या, छत्रपती शिवाजी महाराज की. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मराठा मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसभापती, मान्यता शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवसाहेब ठाकरे यांचा, आदित्यसाहेब ठाकरे यांचा, संजय राऊत साहेब तुम आगे बढ़ो. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर आणि या बीडच्या विराट सभेसाठी जमलेले
शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, महाप्रबोधन यात्रा काय आहे हे आज मी प्रत्यक्ष पाहिलं. जेव्हा सुषमाताईंनी ही यात्रा सुरू केली तेव्हा मी तुरुंगात होतो आणि मी तुरुंगातून यात्रा पाहिली की शिवसेनेची ही वाघीण एका संकटाला भेदून एक यात्रा सुरू करते आणि हे सगळे असे मुखवटे फाडत फाडत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि या शेवटी मला या आजच्या सभेला त्याने आमंत्रित केलं आणि मी इथे आलो. सभेला थोडा उशीर झाला कारण जी आमची यात्रा निघाली, शोभायात्रा, ती इथे पोहोचेपर्यंत 2 तास लागली. फक्त शिवसेनेचा जय जयकार, उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार. मला असं वाटलं ही विजय यात्रा आहे की बीड मधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा शिवसेनेने जिंकल्या आणि विजय यात्रा निघाली. मी 50 खोके कोणाकडे आहेत? मला मगाशी मी ऐकलं काय आनंदाचा शिधा. 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ, 1 लिटर पाम तेल 100 रुपयात 1,75,00,000 लोकांसाठी. अरे ही काय भीक देत आहे का? त्या 40 आमदारांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा. या महाराष्ट्रातल्या 40 लफंग्यांना, या महाराष्ट्रातल्या 40 चोरांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिल्लीच्या पायाशी. आणि आमच्या गोरगरीब जनतेला 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ. काय परिस्थिती आहे. मगाशी या सभेला येत असताना एक शेतकरी भेटला, त्याने हातामध्ये माझ्या एक पत्र दिलं. मी आता व्यासपीठावर वाचलं. काय या राज्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची अवस्था आहे पहा. हा शेतकरी म्हणतोय, साहेब 2022 सालचे अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही. मी विनंती करतो, बीड जिल्ह्याला अजूनपर्यंत 2022 सप्टेंबर मध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान मिळालं नाही आणि आपण कृपा करून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलावं. सरकार कुठे आहे? त्या शेतकऱ्याचं नाव आहे श्यामसुंदर दादाराव पाटील, मुक्काम पोस्ट कुर्ला, तालुका बीड. या राज्याची परिस्थिती आहे. आणि काल आपले प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रकट झाले आणि काय घोषणा केली? पुन्हा नोटबंदी. 2000च्या नोटा, इथे हजारो लोक बसलेले आहेत. कोणाच्या खिशात जर 2000ची नोट असेल तर मला दाखवा. अरे आमच्याकडे 500 रुपये पण राहिले नाहीत गरीबांनी. आणि 2000 नोटावर बंदी घालता. 2000 नोटांची बंडल कोणाकडे असतील तर ती त्याच 50 खोकेवाल्यांकडे आहे. 2000 नोटाची बंडल कोणाकडे असतील तर या भारतीय जनता पक्षाच्या शेठजींकडे आहेत, त्या मंत्र्यांकडे आहेत आणि त्यांच्या आमदारांकडे आहेत. गौतम अडाणीकडे असतील, अंबानीकडे असतील, पण या बीडचा कष्टकरी, ऊसतोड कामगार, मजूर यांच्याकडे आज एक वेळ चूल पेटेल की नाही अशी अवस्था आहे. त्यांना नोकरी नाही, त्यांना रोजगार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आपले माननीय उद्धव ठाकरे, मी त्यांना अजूनही माजी मुख्यमंत्री म्हणत नाही. मी अजूनही त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणत नाही. कारण सुषमाताई आपण संपूर्ण कोर्टाचा निकाल वाचून दाखवला. मी फक्त एका शब्दात त्या कोर्टाचा निकाल सांगतो.
सुप्रीम कोर्टानं या मिंदेचं सरकार डिसमिस केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने एका वाक्यात सांगितलंय सरकार घटनाबाह्य आहे, सरकार बेकायदेशीर आहे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला नसता तर या सर्वोच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्री पदावर बसवलं असतं. याचा अर्थ ते मुख्यमंत्री आहेत. या मिंदे सरकारला लाज असते तर इतक्या लाथा घातल्यावर सुप्रीम कोर्टानं नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब राजीनामा दिला असता. हे जे प्रधानमंत्री मोदी आपण पाहताय, फेकू नंबर 1. तुम्ही जर गुगलवर गेलात, गुगलवर आणि फेकू शब्द काय टाकला, फेकू, तर नाव येतं मोदी. तुम्ही जाऊन पहा, मी खोटं बोलत नाही. तुम्ही आज गुगलवर जा, प्रत्येकाकडे फोन आहे आणि फेकू शब्द टाका, ताबडतोब मोदींचा चेहरा वर येतो. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे सरकार या फेकू मंडळीने आणलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे पूर्णपणे. आणि सरकार काल या फेकू सरकारचा पराभव कर्नाटकात झाला. आपण पाहिला असेल, नरेंद्र मोदी, अमित शहा, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आम्हाला इथे सांगतात नरेंद्र मोदीचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मतं मागितलीत. अरे हळ, अरे आज बाळासाहेब ठाकरे 1,00,000 मोदींना भारी होते आणि आहे. त्या कर्नाटकामध्ये नरेंद्र मोदींनी 36 जाहीर सभा घेतल्या. 36, 27 रोड शो केले आणि ज्या 36 जाहीर सभा घेतल्या आणि 27 रोड शो केले त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. लावलात ना फोटो, स्वतः फिरलात. आम्हाला सांगताय आता हे 40 मिंधे गेलेले आहेत, त्यांनी मोदीचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं. राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो, तुम्ही मोदी शहांचा फोटो लावा आणि मग कळेल महाराष्ट्र काय, मराठी माणूस काय, हिंदुत्व काय. बरोबर ना मित्रांनो? या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्यानं बदलत आहे. लोकांच्या मनामध्ये चीड आहे, संताप आहे. लोक निवडणुकीची तुम्ही वाट बघताय, कधी निवडणुकांना आम्ही सामोरं जातोय आणि या सरकारला खऱ्या अर्थाने डिसमिस करतोय. इतकी मोठी बेईमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. इतकी मोठी बेईमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याचा, देशाचा इतिहास घडवला. त्यांच्या काळात सुद्धा अनेक बेईमान निर्माण झाले, त्यांना सुद्धा स्वकीयांशी लढावं लागलं. पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी इतकी गद्दारी या 40 बेमान्यांनी केलेली आहे. आपल्याला त्यांना गाडावं लागेल, पूर्णपणे गाडावं लागेल. मी या बीड मध्ये मगाशी होतो, परळीला गेलो, परळीच्या वैजनाथ मंदिरात गेलो, गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर गेलो, गोपीनाथ गडावर गेलो. वैजनाथ मंदिरात धनंजय मुंड्यांनी आमचं स्वागत केलं. महाविकास आघाडी एका मजबूतीनं मला उभी राहताना दिसते. मंदिरामध्ये पूजा केली, बाहेर आलो. पत्रकारांनी विचारलं आम्हाला की देवाकडे काय मागितलं. मी म्हटलं देवाकडे फक्त एकच मागितलं
की मी परत इथे येईन तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन येईल, एवढंच मागण्या मागितलेलं आहे. आणि आपण सगळे बीडचे रहिवासी आहात, आपण सगळ्यांनी निदान बीडच्या पुरता तरी हा विचार केला पाहिजे की शिवसेनेचं वैभव जे बीडला आम्ही प्राप्त करून दिलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी, ते पुन्हा एकदा आपण प्राप्त करून दिलं पाहिजे. मग अशी जागांचा हिशोब बीडचा आम्ही ऐकत होतो. आपण महाविकास आघाडी म्हणून जरी लढणार असलो तरी या बीडमध्ये शिवसेनेला योग्य वाटा आपल्याला मिळवावा लागेल. आणि बीडमधून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार हे आपल्याला आणावे लागतील. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं इन्कमिंग सुरू आहे. व्यासपीठावर डॉक्टर नयना शिरसाट बसलेले आहेत, त्यांचा आता प्रवेश होणार आहे. असंख्य महाराष्ट्रातून अनेक नवीन नवीन कार्यकर्ते, नवीन नवीन विचारवंत तरुण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना फुटली, शिवसेना संपली. तुमचे 100 बाप खाली उतरले पाहिजेत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायला. झुकेंगे नाही हा शिवसेनेचा मंत्र आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले पण शिवसेना सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही. निर्भयपणे काम करणारे आम्ही सगळे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी नामर्दांना जन्म दिला नाही, बाळासाहेब ठाकरेंनी मर्दांच्या फौजा उभा केल्या. ही फौज समोर दिसतोय आणि म्हणून आज मला वेळेचं बंधन आहे. आधीच माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत तर अजून बीडमध्ये गुन्हा नको. मी गुन्ह्याला घाबरत नाही, मी तुरुंगाला घाबरत नाही, मी मृत्यूला घाबरत नाही. एक हात मृत्यूच्या खांद्यावर आणि दुसरा तलवारवर ठेवून फिरणारे आम्ही शिवसैनिक आहोत. पण आपण सर्व शिवसैनिकांनी एका जिद्दीने उतरलं पाहिजे मैदानात. हे मैदान जिंकलं पाहिजे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही जिथे आहे तिथेच आहे. आणि ही शिवसेना देशाला आणि महाराष्ट्राला नवी दिशा, नवा मार्ग दिखायला राहणार नाही. इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. धन्यवाद साहेब. केज विधानसभा मतदारसंघातून एक महत्वाचा प्रवेश होतोय. केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघासाठी डॉक्टर नयना शिरसाट यांचा प्रवेश आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सन्मान्य संजय राऊत साहेब यांच्या उपस्थितीत होत आहे. आजचा हा प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर नयना शिरसाट यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आहे. आदरणीय संजयजी राऊत साहेब, आदरणीय सुषमाजी अंधारे यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातोय. समवेत सन्माननीय माजलगाव इथून असलेले नगरसेवक भारत मरिबा अलगेंडे यांचा देखील या ठिकाणी जाहीर प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय. आपल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे.